नमस्कार, मी समाधान खरात यागंती ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आहे। आज आपण खास भारती 45 भारती सीडच्या भारती 45 या मक्का पिकाची पाहणी करता इथं आलेलो आहे। आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी भाऊ सोबत आहेत आपल्या। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ या वाहनाबद्दल, त्यांचं मॅनेजमेंट, त्यांना हे वाहन कसं वाटलं याबद्दल। तर नमस्कार सर। नमस्कार, तुमचं नाव सांगा। माझं नाव संतोष किसन जाधव. संतोष किसन जाधव, राहणार खासगाव, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. मोबाईल क्रमांक 96 37 63 26 10. तुम्ही किती पॅकेट लागवड केलेली आहे भारती 45? 7 पॅकेट लागवड केलेली आहे. 7 पॅकेट लागवड केलेली आहे। बरं, तर तुम्हाला काय वाटलं वाहनामध्ये? वाहनामध्ये अति सुंदर वाटलं, कारण माझा एक मित्र आहे. अच्छा, मी हे आव्हान कधी लावत नव्हतो, बरं, पण सांगायचं म्हणजे माझ्या मित्रांनी मागच्या वर्षी 2-3 वर्ष होऊन लावत होतो म्हणे, या वर्षी तुम्ही काका लावाच म्हणे. अच्छा अच्छा, पण मी 7 पॅकेट घेतल्याच्या नंतर मला या वर्षी असं वाटलं की ही बी मक्का खूप सुंदर आहे आणि यायला बी चांगली आहे आणि शेवटपर्यंत दाणा आहे तिथं, टोकापर्यंत. हां, तर तुम्ही पाहू शकता आता इथून बुडापासून तर टोकापर्यंत दाणा आहे एक समान दाना आहे आणि शिवाय तिच्यावर आळीचा सुद्धा अटॅक नाही, डाळे सुद्धा फार कमी आहे। कमी आहे. कारण एक तिथं तोंड आहे ना, पॅक आहे तिथं. बरोबर, हां, दोन पॅक आहे ना। हा, तोंड पॅक म्हणजे आहे हां, तिथं. असं फुल्ल तोंड नाही आहे तिथं. थोडक्यात सांगा हा या असं की इथपर्यंत समजा कनोश आहे हा, आणि इथपर्यंत टाईट पॅक आहे तिथं. त्याच्यामुळे आळीचं बी थोडसा त्याच्यामध्ये जाण्याचा हे नाही आहे, आणि समोर डागे पण मका होते। डागे होत नाही. तर तुम्हाला कसं वाटलं एकत्रित हे वाहन? खूप सुंदर वाटलं, अति चांगला वाटलं. हा, ते चांगलं वाटलं। हो, आणि याच्यानंतर आता पुढं हा वाण आम्ही लावणारच आहे. माझ्या जवळच्या लोकांना सुद्धा मी सांगणार आहे की बाबा हा वाण चांगला आहे, लावा. बरं, हो. चालेल, धन्यवाद।